नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुमचंही स्वप्न असेल ना कधीतरी बँकेमध्ये काम करण्याचं, तर आज मी तुमच्यासाठी बँकेच्याच निगडीत एक उत्तम भरती घेऊन आलेलो आहे। आणि ही भरती आहे मित्रांनो, तर लक्षात असू द्या, बँकिंग क्षेत्रातील भरती आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीआय बँकेच्या निगडीत। ठीक आहे, याच्या डेट्स अजूनही गेलेल्या नाहीये, त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी उत्तम संधी तुमच्याकडे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या बँकेच्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती एकसाथच कळून जाईल। तर लक्षात असू द्या मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण आयओबी म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते बघून घेऊया। तर लक्षात असू द्या, आयओबी अप्रेंटिसची जी भरती आहे ती सध्या निघालेली आहे, ज्याच्यामध्ये एकूण पदे मित्रांनो 750, तर 750 जागांसाठी भरती होणार आहे। पदांचं नाव आहे अप्रेंटिस आणि याच्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजे जर तुमचं फक्त ग्रॅज्युएशन ही कंप्लीट असेल तरीही तुम्ही याच्यामध्ये फॉर्म जो आहे तो भरू शकता। यासाठी क्लिअर कट वय वर्ष जे देण्यात आलेलं आहे ते देण्यात आलेलं आहे 20 ते 28 वर्ष। म्हणजे जर तुमच्याकडे 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान तुम्ही असाल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता। परंतु आता काही मुलांचे असेही प्रश्न असतील की सर, आमचं वय तर पार झालेलं आहे, म्हणजे आम्ही 28 वर्षाच्या पार झालेलो आहोत, तरीही आम्ही फॉर्म भरू शकतो का? तर तुम्हाला माहितीसाठी सांगून देतो मित्रांनो की तुम्ही याचा तरीही फॉर्म भरू शकता। म्हणजेच काय रे, इथे एससी एसटीसाठी 5 वर्षांची सूट दिलेली आहे आणि ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट दिलेली आहे। म्हणजेच काय, जर तुम्ही 20 ते 28च्या पार जरी झालेले असाल तर 28 प्लस 5 एससी एसटी साठी आणि 28 प्लस 3 हे ओबीसी साठी फॉर्म भरण्याचं वय दिलेलं आहे। म्हणजे तुमचा एज पार झालेला असेल तरी घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही अगदी सहजतेने याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता। सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, याच्यामध्ये जनरल ओबीसी या कॅन्डिडेटसाठी जी फी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 944 रुपये। तर तुम्ही जनरल आणि ओबीसी असाल तुम्हाला 944 रुपये भरावे लागतील। एससी एसटी साठी जी फी असणार आहे ती असणार आहे 708 रुपये आणि पीडब्ल्यूडी साठी जी फी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 472 रुपये। आणि अर्ज करण्याची पूर्ण पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचीच असणार आहे, त्यामुळे हा अर्ज तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपातच करू शकता। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 20 जुलै 2026। 20 जुलै 2026 पर्यंत तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता। आता अशाच प्रकारे जी दुसरी भरती आहे मित्रांनो ती आहे आयडीबीआय स्पेशलिस्ट ऑफिसर एसओ निगडीत भरती। आणि याच्यामध्ये टोटल जागा ज्या देण्यात आलेल्या आहेत या पहिलेपेक्षा कमी आहेत, परंतु टोटल जागा ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या आहेत 31 जागा, ज्याच्यामध्ये ऑडिट याच्या 10 जागा आहे, ऑडिट ऑफिसरच्या 10 जागा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटच्या 8 पदे आहेत, विधी याची 9 पदे आहे आणि सिक्युरिटी ऑफिसरची 4 पदे जी आहे ती देण्यात आलेली आहे। आता याच पदानुसार जर आपण तपशील बघायचं झाल्यास आयडीबीआय पात्रतामध्ये जर तुम्हाला ऑडिट या पदांसाठी जर अप्लाय करायचं असेल तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं बीटेक, बी एमटेक, एमसीए, आयटी किंवा त्याच्यातली संबंधित पदवी तुमच्याकडे असायला हवी आणि प्लस त्याच्यासोबतच 4 ते 7 वर्षांचा अनुभव सुद्धा आवश्यक मागितलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे पदवी तर हवी प्लस अनुभव सुद्धा असायला हवा, प्रायव्हेट बँकेचा केला असला तरीही चालून जाईल। त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुमचं बीई, बीटेक, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल याच्यामध्ये झालेलं असावं आणि सोबतच 4 ते 10 वर्षाचा अनुभव हाही तुमच्याकडे असला पाहिजे। जर तुमच्याकडे 4 ते 10 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही अगदी सहजतेने याच्यामध्ये फॉर्म जो आहे तो भरू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही लीगल या पदासाठी म्हणजे विधी या पदासाठी जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे विधी पदवी जी आहे ती असायलाच हवी, म्हणजे तुमचं एलएलबी, एलएलएम हे झालेलंच असावं आणि सोबतच मित्रांनो 4 ते 10 वर्षांचा अनुभव सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये असायला हवा। म्हणजे तुम्ही कोर्ट प्रॅक्टिस जी आहे 4 ते 10 वर्षापर्यंत केलेली असेल तुम्ही अगदी सहजतेने हाही फॉर्म भरू शकता। सोबतच मित्रांनो सिक्युरिटी ऑफिसर याच्यासाठी सुद्धा पदवीधर, सैन्य, नौदल, वायुदलातील 4 वर्षांचा कमिशनर सर्व्हिसचा जर अनुभव तुम्हाला असेल तर तुम्ही याचाही फॉर्म जो आहे तो भरू शकता। सोबतच लक्षात असू मित्रांनो, याची फी आणि पात्रता तुम्हाला समजली असेल, याची फी नेमकी काय असणार आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ती नेमकी कोणती असणार आहे। तर फी लक्षात असतो मित्रांनो, जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या पदासाठी जी भरती आहे त्याच्यासाठी मित्रांनो 1050 रुपये तुम्हाला भरावे लागतील। म्हणजे जर तुम्ही जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 1050 रुपये जे आहे ते भरावे लागतील आणि जर तुम्ही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला मात्र 250 रुपये जे आहे ते भरावे लागतील। आणि अर्ज करण्याची पूर्ण पद्धती ऑनलाईन स्वरूपात तर आहेच आणि अर्ज हा शेवटची तारीख आहे मित्रांनो 26 जुलै 2026। तर 26 जुलै पर्यंत तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता। तर लक्षात असू द्या, जर तुम्हाला इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे आयओबी याच्यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर याच्यामध्ये टोटल 750 जागांसाठी भरती होणार आहे आणि याच्यामध्ये तारीख आहे मित्रांनो 20 जुलै 2026। आणि जर तुम्ही आयडीबीआय या बँकेसाठी फॉर्म भरत असाल तर याच्यामध्ये टोटल 31 जागा आहेत मित्रांनो आणि याची तारीख आहे 26 जुलै 2026।
ठीक आहे. त्याच्यामुळे आता पेपरला अजून 2 ते 3 महिने तुम्हाला आरामात जे आहे ते मिळून जातील. फक्त फॉर्म जे आहे ते तुम्हाला मात्र लवकरात लवकर या महिन्यातच फिल करून जे आहे ते द्यायचे आहे. दोन्ही फॉर्म हे ऑनलाईन स्वरूपाचे आहेत. दोन्ही फॉर्मसाठी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. तुम्हाला आयडीबीआय मध्ये एक्सपिरियन्स सुद्धा द्यावा लागेल आणि आयओबी मध्ये फक्त ग्रॅज्युएशन जे आहे ते द्यावं लागेल. आणि याच्यामध्ये अप्रेंटिसच्या आणि याच्यामध्ये विविध पदांच्या भरत्या ज्या आहेत ते तुम्हाला आढळून येतील. त्याच्यामध्ये एक उत्तम संधी जी आहे ते तुमच्यासाठी आलेली आहे. आता याच्यासोबतच लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्ही फॉर्म तर भरून द्या, पण नेमकी तयारी कशी करावी हाही प्रश्न तुमच्याकडे असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमी. तर कोणत्याही परीक्षेची, महाराष्ट्रात होणाऱ्या किंवा भारतात होणाऱ्या कोणत्याही परीक्षेची परिपूर्ण तयारी ही स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्याकडून करून घेते. आणि आमच्याकडे मित्रांनो विविध कोर्सेस हे विविध भाषेंसहित अवेलेबल आहे. त्याच्यामुळे लक्षात असू द्या की जर तुम्हाला युपीएससी करायची असेल, पूर्व मुख्य मुलाखतीची एकत्रित तयारी करायची असेल तर त्याचा सुद्धा 1 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स आमच्याकडे अतिशय सुलभतेने अवेलेबल आहे. जर तुम्ही एमपीएससी करत असाल तर तुमची पूर्वची तयारी, मुख्यची तयारी आणि एकत्रित काहीतरी इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा, म्हणजे तुम्हाला पूर्वचे वेगळे क्लासेस लावण्याची गरज नाही, मुख्यचे वेगळे क्लासेस लावण्याची गरज नाही, तर पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची एकत्रित तयारी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे 1 इयरचा इंटिग्रेटेड कोर्स उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर कंबाईनची प्रिपरेशन करत असाल, ग्रुप सी ची प्रिपरेशन करत असाल, पूर्व, मुख्य, मुलाखतीची तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा 8 महिन्याचा कोर्स अवेलेबल आहे. एमपीएससी, युपीएससी चे जर फाउंडेशन बॅच तुम्हाला लावायचे असेल तर 1 महिन्याचा, आणि जर तुम्ही आयडीबीआय, आयओबी याचे जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी बँकिंगचे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एसबीआय, आयबीपीएस, आरबीआय, आरआरबीपीओ याचे जर फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1 इयर इंटिग्रेटेड बॅच जे आहे ते अवेलेबल आहे. म्हणजे तुमचा संपूर्ण सिलेबस अगदी सहजतेने जो आहे तो कव्हर करून दिला जातो. कारण तुम्ही जर आता आयओबीचा फॉर्म भरला तर त्याचा हार्डली जे आहे ते 2 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची एक्झाम येईल. तर त्या एक्झाम येण्याच्या कालावधीपर्यंत तुमचा प्रीचा जो सिलेबस आहे तो आरामात होऊन जाईल. त्याच्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल, तिथल्याही मेन्ससाठी मिळेल, त्याच्यामुळे अभ्यासाला सुद्धा वेळ मिळेल आणि ते एक्झाम सुद्धा लेट असेल. त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही पूर्ण सिलेबस जो आहे तुमचा कव्हर करू शकता. आणि सगळ्यात खासियत मित्रांनो, हे कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल, महाराष्ट्रभर कुठलेही राज्य असाल तरी तुम्ही ऑनलाईन स्वरूपात करू शकता. आणि जर तुम्हाला तिथे सेंटरवर येऊन कोर्स करायचा असेल तरीही तुम्ही ऑफलाईन स्वरूपातही कोर्स जो आहे तो करू शकता. आणि या प्रत्येक कोर्सेस सोबत तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहे ते अगदी सहजतेने उपलब्ध होते, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेस या संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोणत्याही ब्रांचमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहितीही घेऊ शकता आणि कोणत्याही कोर्सला एनरोल सुद्धा होऊ शकता. त्यामुळे जास्त वेळ गमावू नका. तुमच्यासाठी उत्तम संधी आता चालून आलेली आहे बँकिंगच्या भरती रिलेटेड. त्यामुळे बँकेमध्ये थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर या भरतीसाठी तुम्ही आजच अप्लाय करा आणि स्वतःला सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, जेणेकरून आपला कोर्सचा सिलेबस सुद्धा अतिशय उत्तमपणे कंप्लीट होईल आणि आपली पोस्ट सुद्धा निश्चित जी आहे ते होऊनच जाईल. ठीक आहे. आणि सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि ज्यांना या व्हिडिओची खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. सोबतच मित्रांनो, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये कोणतेही प्रश्न असेल ते सुद्धा मांडा आणि स्वतःचा अभ्यास सुद्धा चालू असू द्या.